ज्यांचं या दौडे जिल्हा परिषदमध्ये 4 गाव येतात. 4 गावातील मतदार यादीचंच नाव नाही ज्या उमेदवारांचं. त्या उमेदवाराला बाहेरचं बोलायचं की घरचं बोलायचं हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे जनतेची जी चर्चा आहे, मतदारांची चर्चा आहे, म्हणजे साधं आणि सोपं गणित आहे. ज्यांचं मतदार यादीत ह्या 4 गावातील मतदार यादीत नाव नाही त्याला स्थानिक उमेदवार म्हणताच येणार नाही. त्याच्यामुळे इथल्या जनतेचा जो काही चर्चा आहे ती योग्य आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आज त्या गोष्टीला बगल देत आम्ही सुशिक्षित उमेदवार, उच्च शिक्षित उमेदवार हा तिकडून बाहेरून आणला. मला आश्चर्य वाटलं की भाजपकडे या ठिकाणी या 4 गावामध्ये म्हणजे सुशिक्षित उमेदवार मिळाला नाही का भाजपला. या 4 गावामध्ये ज्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरले त्यामध्ये जवळपास तिघेजण म्हणजे जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी नाराज होत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी फॉर्म दाखल केला. त्यापैकी तिघेजण ग्रॅज्युएट होते. म्हणजे ते ग्रॅज्युएट अशिक्षित होते का हा माझा प्रश्न आहे. मग अशा ठिकाणी सुशिक्षित उमेदवार जर तुम्हाला आणायचा होता तर त्यापैकी उमेदवारी का दिली गेली नाही? त्यांना स्थानिक म्हणून का डावळलं गेलं? त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून? त्यांच्याकडे आर्थिक सक्षम नाही म्हणून? हे जाहीर करावं त्यांनी.